हॅलो गाईज, नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये आणि ब्लॉगमध्ये. तर आज आपण बाहेर फिरण्यासाठी जाणार आहे. आपला 75 दिवसाचा डे चॅलेंज होतं. तर आज आपण डेली रुटीनमध्ये काय काय केलं या सर्व ऍक्टिव्हिटी आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये सोडणार आहे. आणि आज आपण अशा जागी जाणार आहे मित्रांनो की ती जागा म्हणजे पुण्यातली सर्वात भारी एरिया आहे. आणि भारी म्हणजे सगळ्यात एकदम जबरदस्त. तुम्हाला नक्कीच ती आवडेल. आणि जर तुम्हाला ते बघायचं असेल तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. खाली लिंक दिलेली आहे. चला भेटूया. चलो. तर हाय गाईज, तर नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ठरवलंय आज बाहेर जायचं कुठेतरी फिरण्यासाठी. तर निघालोय. तर बघू शकता हा जो एरिया आहे हा आपल्या रूमच्या आजूबाजूचा जो एरिया आहे. तर आपल्यासोबत आज आहे संदेश हावळे, म्हणजे आपला जिगरी यार. बघू शकता आपला म्हणजे भाई लहानपणापासून मित्र आहे थोडंफार. म्हणजे काय म्हणतात ते नट काय रे आपलं ते काय म्हणतात त्याला? होमी होमी नाही रे, म्हणजे आपलं नाही का नटखट, पण शेवटपर्यंत साथ आहे. हे बघा मामासोबत आम्ही डिस्कस करत होतो. मामा त्यांच्या लाईफ मधल्या रुटीन म्हणजे हे सांगत आम्हाला, म्हणजे की त्यांनी जीवनामध्ये किती संघर्ष केला आणि आज ते कुठे आहेत. आणि त्यांनी खूप गव्हर्नमेंटला जॉब करून ते आज हे करतात. आज ते आपल्यासाठी एक इन्स्पायरेशन स्टोरी सांगतात की बाबा त्यांनी एवढं जॉब सर्व्हिस करून सुद्धा आज ते छोटासा बिझनेस करतात. आणि आज तरुण पिढी अशी फिरते. ते काका ते आम्हाला सांगत होते. खरंच खूप छान वाटलं काका. आणि काकाची शॉप आहे, नक्की दापोडी दे. आणि कोणाला असं म्हणजे चप्पल वगैरे घ्यायचं एकदम स्वस्तात मस्त आहेत, येऊन भेट द्या. मग काय काकासोबत डिस्कशन झालं. मग नंतर काय निघालो पुढे. मग निघाल्यानंतर पाण्यात तहान लागले होते. मग मित्रांनी घेतलं डायरेक्ट बॉटल आपल्या संदेश भाऊनी. आतमध्ये गेलो ना डायरेक्ट पेमेंट केलं भाई. डायरेक्ट दिवस खाली आला डायरेक्ट, कारण की पेमेंट पहिली बार आपल्या संदेश भाऊनी केलं होतं. मग काय आपण खुश झालो, डायरेक्ट बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर म्हटलं संदेशचा पण आपण व्हिडिओ घेऊ थोडा. घेतला ना प्यास लगी बट वो प्यास नहीं लगी, ये लगी पानी वाली प्यास. अभी ये बॉटल लेकर हम अभी जाएंगे. तर मित्रांनो, म्हणजे सांगायचं काय की आता सध्या तहान लागली, उन्हाचं हे वातावरण, त्यामुळे तहान लागली खूप. पाण्याची बॉटल घेतली, आता निघालोय पुढे. तर कंटिन्यू बघत राहा. आज आपलं लोकेशन म्हणजे भाई एकदम खतरनाक आहे आणि एकदम भारी आहे. पुण्यात तिथं लोक येण्यासाठी दूर दूरून येतात. जर तुम्हाला खरंच त्या एरिया बघायचं असेल ना तर नक्की आम्ही सोबत राहा. खूप मजा करू आपण या ब्लॉगमध्ये. आणि खरंच भारी आहे, ते शेवटला तुम्हाला दाखवतो. तर भावाने घेतलं होतं आपल्या वॉटरमेलन ज्यूस. तर बघू शकता इथं नवीन बिझनेस ओपनिंग आहे. आता आपण पण घेणार आहोत लिंबू सरबत. तर याची टेस्ट खूप सुंदर आहे, मतलब आय मीन गोड आहे खूप. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघू शकता मित्रांनो, आपण पण घेतलेले आता लेमन ज्यूस. तर ट्राय करतोय, खूप भारी टेस्ट आहे. आणि खत्म, बाय बाय, टाटा. मग काय बसमध्ये समोरच बसलो. मग डायरेक्ट समोरून बसलो, मग डायरेक्ट समोरचा व्ह्यू घेतला. म्हणलं आता डायरेक्ट आरशातून आपण आरपार घेणार डायरेक्ट व्ह्यू. मग काय घेतला व्ह्यू, आजूबाजूचं दर्शक घेतलं. काय मग एकदम क्लासच डायरेक्ट गाड्या बिड्या डायरेक्ट शिवाजीनगरच्या एस टी स्टँड जवळच्या पूर्ण तुम्हाला दाखवता होता आपल्या ब्लॉगमध्ये. मग काय काका समोरून डायरेक्ट म्हटलं की अरे बाप, तू तर डायरेक्ट ब्लॉगच काढा लागला. मग म्हटलं हा, मग आपला विषयच खोला असतो. मग खाली उतरलो, डायरेक्ट बस स्टॉपला आलो इथं पातळेश्वरला. मग पातळेश्वर महाशिवरात्री निमित्त गर्दी होती. मग निघालो पुढे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवत होता महादेव मंदिर. ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघू शकता, आज आलो आपण पातळेश्वर लेणीमध्ये दर्शनासाठी. इतके दिवस लोक झोपतात बरं का, आज महाशिवरात्री निमित्त आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. खरंच म्हणजे रियालिटी आहे की वेळेवरती आठवतो. इतर टायमाला लोकांना देव पण आठवत नाही. इतर टायमाला इथं कोण नसतं, परंतु आज महाशिवरात्री निमित्त सर्वजण आणले. म्हणजे आपण देवाला सुद्धा आज असं करतो, ज्यावेळेस आपल्याला गरज पडते त्यावेळेस आपण मंदिरात येतो, किंवा ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आपण देवाकडे येतो. इतर टायमाला इथं कोण नसतं, परंतु आज गर्दी बघा, तुम्हाला दाखवतो. जीवनात पण रियालिटी तशीच आहे माणसाची, की ज्या वेळेस माणसाला गरज असते ना त्यावेळेस माणूस देवाकडे येतो. फक्त गर्दी बघा, ही रियालिटी ऑफ कलियुग. ही बघा गर्दी किती आहे. येत्या टायमाला तर कोणी येत नाही बरं का, महादेवाला कोणी विचारत नाही. आज बघा, ये बड़ी अच्छी बात कही आप. मग काय मित्रांनो, डायरेक्ट वरती गेलो. वरून डायरेक्ट व्ह्यू घेतला. म्हटलं तर लोकांना डायरेक्ट आपली गर्दी दाखव. मग बघू शकता महादेवाला किती गर्दी आली महाशिवरात्री निमित्त. तर मित्रांनो, मी कधी काय खराब बोलतच नाही. मी सगळी गोष्ट बड़ी अच्छी बात केली भाई. तो देखो, सच में मैंने बड़ी अच्छी बात ही कही दी आहे की खरंच लोक जे आहेत ना इथं फक्त महाशिवरात्री निमित्त आलेली गर्दी बघा. बाकी त्या टायमाला कोणी येत नाही, कारण की मी डेली येत असतो तर त्यावेळेस मला एवढी काही गर्दी दिसत नाही. हे महाशिवरात्री निमित्त. मग मित्रांनो, मी काय वाईट बोललोय का? खरंच बोललो ना, कारण लोकाला पण देव योग्य वेळेस आठवतो, इतर टायमाला आठवत नाही. असं का?
तर मग काय, मग डायरेक्ट आतमध्ये आलो, आतमध्ये बघितलं की डायरेक्ट गर्दी. मग दिसली तर आपलं प्रभू हनुमानचं दर्शन घेतलं. मग नंतर थोडा व्ह्यू गर्दीचा दाखवला. मग काय म्हटलं आता जाऊन पुढं आपण महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊ. काय डायरेक्ट गेलो पुढं आणि मग दर्शन घ्यायला लागलो की तो डायरेक्ट सिट्टीच वाजवायला लागला सिक्युरिटी. अरे नको घेऊ म्हणे, गर्दी कमी करा. मग काय आपण मग तुमचा भाऊ काय ऐकतो का, डायरेक्टच वरून डायरेक्ट व्ह्यू घेतला. साईडला गेलो डायरेक्ट व्ह्यू काढला आणि डायरेक्ट मग बाहेर आलो. नंतर मग डायरेक्ट म्हटलं थोडासा बाहेरचं शूट गर्दी दाखवू. मग चला मित्रांनो, तर फायनली आपलं दर्शन झालं मित्रांनो. आणि पूर्ण म्हणजे आपलं आता इथं आतमध्ये एवढ्या गर्दीमध्ये आलेलो आहे तरी आपलं दर्शन पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आपण महाशिवरात्रीनिमित्त काही मागितलं पण पूर्ण इच्छा होईल याची अपेक्षा आपला. तर याच्याबद्दल व्हिडिओ बना, ब्लॉग अच्छी बात नहीं है, ये कचरा बीच में आ रहा है. फायनली भाई भी ब्लॉग में आ चुका है. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहे जैन टेम्पलला, जिथे म्हणजे कात्रजला आहे. तर बघू शकता आपलं आता दर्शन झालेलं आहे. पूर्ण महाशिवरात्रीनिमित्त आलो होतो आज आपण मंदिरामध्ये. असं नाही की आपण महाशिवरात्रीनिमित्त येतो, आपण डेली दररोज येतो महादेवाच्या दर्शनासाठी. पण आज उद्देश असा होता की बाबा आज असं म्हणतात की महादेवाला इच्छा मागितली आज खरंच नक्कीच पूर्ण होते. तर बघा एकदा ट्राय करू म्हटलं, तर आलो होतो. तर तो पण प्रयत्न केला, मागितल्या इच्छा नक्कीच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मग काय महादेवासोबत दर्शन डायरेक्ट नंदी महाराजाचं पण झालं. मग नंदी महाराजांनी डायरेक्ट जय श्री महाकाल केलं आणि पुढे निघालो. तर पुढे निघालो, चला आता हॉटेलमध्ये जाऊ. तर हाय गाईज, तर कसे आहेत हे बघू शकता. आपण आता पांचाली हॉटेलमध्ये आलोय महादेवाचं दर्शन घेऊन. कारण की आज आता हे झालेलं आहे का म्हणते आपलं आज फास्ट आहे, तर त्यामुळे आज काय आपण ऑर्डर नाही केले. कारण की ऑलरेडी आता आपण तो गाइस ड्रीम कम्स ट्रू. तो मेरा सपना था कि मैं पंचाली होटल में आ जाऊं, तो फाइनली मैं आ चुका हूँ. तो भाई रो क्यों रहा है यार? रो नहीं रहा हूँ, मतलब हाँ वो खुशी की आंखों क्या आंसू है क्या? खुशी के आंसू है. अभी हमने चाय मंगाया है, तो खाना खा के आए थे घर के. आज उपवास है ना, तो फाइनली हमने सोचा कि चाय पीते यहाँ से. तो आज चाय पियेंगे, फिर जाएंगे जैन टेम्पल. वो ये बड़ी अच्छी बात कही आप. तो वहाँ जाके हम एक्सप्लोर करेंगे. बहुत खूबसूरत है. आई होप यू लाइक, आपको अच्छा लगेगा. तो लेट्स सी. आता संदेशने मांडलं त्याचं मत, आता मी मांडतो माझं मत. चला मग. तर मित्रांनो अजून आपला चहा आलेला नाही, फक्त वेटिंगलाच आहे. माहित नाही सगळं टेबल खाली, पण तरी पण वेटिंग आहे. आयुष्यभर वेटिंगच करत राहिलो. फायनली आपला चहा आलाय. हा जो चहा आहे डायरेक्ट 35 रुपयाचा आहे. आणि मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगते की आपण म्हणजे आता सक्सेसच्या रोडवर जर झालो, आज नाही झालं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु एक एक आपली एवढी तर लायकी आहे की आपण ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा पिऊ शकतो. परंतु युट्यूबच्या पैशाला पाहिजे आपलं, म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा की व्ह्यू वाढले पाहिजे आपले. धन्यवाद. भाई ऐसा मुंह कर दिया जैसे कोई छोड़ के गया. नहीं, फाइनली गाइस चाय आ चुका है. बहुत टाइम लगा, चल के आ रहा था. तो चाय पियेंगे और पांचाली को थैंक यू बोलना चाहता हूँ. थैंक यू पांचाली. कौन सी पांचाली, कॉलेज वाली है क्लास वाली? मित्रांनो खरं म्हणलं ना, जे आपला एखादी डिश ऑर्डर करायला काय प्रॉब्लेम नाही, परंतु हे बघू शकता हा अजून चहा पितोय. 1 तास झालाय आणि आमचा चहा संपलाय. हा अजून पितोय. आम्हाला बाहेर जायचंय. आज तुम्हाला काही तर सांगायची इच्छा आहे, कारण मी तर चहा पिण्यासाठी आलो. चहा इज नॉट बॅड, पण क्वालिटी कमी, क्वांटिटी जास्त होती. सो थँक्यू व्हेरी मच पांचाली मॅम. इंटर्नशिप का स्टाइपेंड आया था. फाइनली संदेश ने अभी कॉलेज के टाइम पे नहीं किया, बट लेकिन फाइनली आज संदेश ने पेमेंट कर दिया भाई. हो भाई, ये बड़ी संदेश भाई अच्छी धन्यवाद. बात कही आप. फायनली आपलं मित्रांनो आपण आलोय आता पांचाली हॉटेलमध्ये. आता चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता बाहेर हो बाबा बाहेर निघतोय आता. पूर्ण म्हणजे बघू शकता चहा वगैरे घेऊन आपलं म्हणजे जो हे होतं ड्रीम की ते आज म्हणजे ऑल्सो कम पूर्ण झालेलं आहे. ये ना आतमध्ये ये रे व्यंक्या. आता काय नाही, आता टेन्शन घेऊन आला तू. आता अर्धा तर आलाय ब्लॉग मध्ये, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायच नाही. भाई आज मी ऐसे क्यों चल रहा है, मेरे को देश से मतलब मैंने चाय पी रहा है. हाँ फिर से ओ हो नाही भाई, याची वॉकिंग स्टाईल बघून डायरेक्ट मला तर मला का मॅडम आठवल्या. बघू शकतो तुम्ही कसं मला का मॅम
मग काय मला का मॅम पण दिसला आणि चहा पण घेतला. मग निघालो आता पुढे निघाल्यानंतर म्हटलं आता आपण बसमधून बसून डायरेक्ट डेक्कनवरून मग घेऊ व्ह्यू बाय साईडचा. मग बस भेटली डेक्कन, म्हणलं आता आलोय तर साईडचा व्ह्यू पण घेतला. मग काय तिथे दिसले मला मुघलांचे म्हणजे औरंगजेबचा बाप म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज. मग संभाजी महाराजांना केला मुजरा आणि मग तिथून पुढे निघालो मी. महाराज आता संभाजी महाराज जर मुघलांचे खरंच बाप असेल तर कमेंट करे सांगा आपल्याला हाय गाणे म्हणून. मग काय मग डायरेक्ट साईडचा व्ह्यू वगैरे घेतला. इथं काय ब्रिज वगैरे लागलंय. मग नंतर म्हटलं जाऊ पुढे. तर पुढे काय मग शिवसेना भवन लागलं. इथं कृष्णाचं मंदिर होतं, स्वामी मंदिर. मग डायरेक्ट तिथे पण फोटो घेतला, व्हिडिओ घेतला मस्त पैकी. मग निघालो पुढे. तर काय आता इथं गर्दी लागली होती, ट्रॅफिक होती. मग काय आपलं त्या मंदिरात जायचं मित्रांनो. ते दिसतंय का, जे दिसतंय का आपल्याला. तर मित्रांनो आम्ही आता त्या डोंगरावरच्या जे जैन मंदिर टेम्पल आहे त्या मंदिरात जाणार आहे आता. तर आम्ही आता जवळपास म्हणजे पोहोचलेलोच आहे, परंतु सध्या आहे ना तो भाग तुम्हाला दाखवतो. खूप आता ट्रॅफिक खूप म्हणजे या साईडने खूप ट्रॅफिक वगैरे खूप पब्लिक आहे सध्या. पण मित्रांनो सांगायचं आहे की तुम्हाला ज्यावेळेस वर जातो आपण त्यावेळेस तिथं तो परिसर बघा कसा आहे. मग काय चढत आपण वरती जवळ आलो. मग दिसलं आपल्या महादेवाचं ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग डायरेक्ट इथं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं. म्हणलं डायरेक्ट महादेवाचा व्ह्यू घेऊ म्हटलं आपण. मग डायरेक्ट मी व्ह्यू घ्यायला सुरुवात केली. महादेवाला नमस्कार केला आणि निघालो आता पुढे. तर बघू शकता मित्रांनो आता डोंगर चढायचं ना आपलं त्या मंदिराजवळ पोहोचायचंय. तर मग हळूहळू आम्ही आता डोंगर चढत पार करत आलोय वरती. तर मित्रांनो फायनली आपण आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे, मंदिराजवळ आलेलो आहे. तर तुम्हाला मंदिराच्या साईडचा व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो काय मग डायरेक्ट मंदिराच्या जवळपास परिसरामध्ये पोहोचलोच होतो. मग काय म्हटलं आता साईडवरून व्ह्यू घेऊ. तर साईडवरून तुम्हाला दाखवतो मंदिर असं दिसतं रस्त्यावरून. डायरेक्ट लय मोठं मंदिर आहे. आणि मग काय म्हटलं आता आतमध्ये जायचं तर आपला तर बाहेरचा पण दाखवू मित्रांना आपल्या. मग आता हा बघा चढ खालून डोंगर डायरेक्ट आपण वरती चढणार. तुम्हाला वरती गेल्यानंतर पण व्ह्यू दाखवतो मंदिराचा तर कसा दिसतो. आणि वरून मंदिरावरून तुम्हाला डायरेक्ट खाली दाखवतो पुणे कसं दिसतंय, बिल्डिंग वगैरे ते सगळं. तर आपल्यासोबत शेवटपर्यंत राहा मित्रांनो. तर मग काय मग आता आतमध्ये जायचं म्हटलं मग थोडंसं घेऊ परमिशन वगैरे घ्या आई का नाही बघायचं, थोडे व्हिडिओ वगैरे फोटो काढा आतमध्ये. मग काय मग आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर एंट्री करायला लागायची. मग एंट्री वगैरे केली. आजूबाजूला बघितलं तर काय एकदम मस्त स्वच्छ परिसर वगैरे होता. एकदम शांत आणि सुंदर कल्चर वगैरे सगळं होतं. आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता हे मंदिर असं आहे, जैन मंदिर आहे. हे कात्रजला आहे मित्रांनो. खूपच स्ट्रक्चर वगैरे भारी आहे. खूपच त्याला मस्त फरशी वगैरे एकदम भारी क्लास यूज केली. इथं चप्पल स्टँड वगैरे ते बॅग वगैरे ठेवण्यासाठी व्यवस्थित आहे सर्व मस्तपैकी. पण इथं आल्यानंतर मनच खूप निसर्गरम्य वातावरण आणि खूप मन रमतं या मंदिरामध्ये. शांतता एवढी ती खूपच म्हणजे एकदम जबरदस्त. काय मित्रांनो इथं सगळे लेख वगैरे सगळं त्यांनी लिहिलेले तांब्याच्या पत्रावरती कोरून. एकदम मस्त सुंदर मंदिर आहे. मग काय दर्शन वगैरे झालं आपलं. पण आतमध्ये व्हिडिओ काढायचा अलाउड नाही, पण तरी पण तुमच्या भावाने लपून छपून काढले. मग डायरेक्ट जलमंदिराकडून इथून डायरेक्ट खाली मी चाललो आता. तुम्हाला दाखवतो जलमंदिर हे बघू शकता. मी काय म्हणतो तुम्हाला वरून बघू शकता सिटी कशी दिसते, पुणे सिटी एकच नंबर जबरदस्त. डायरेक्ट बघू शकता मित्रांनो. इथे व्हिडिओ काढा डायरेक्ट काका मला दोन तिथं खवळे, परंतु मी तरी पण काढण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो. तर मग इथं काय बघू शकता कसं काय इथे खायला आले दाणे मग टाकले म्हणून. मग तुम्ही पण एकदा आपल्याला व्हिडिओ टाकला तर लाईक करा जावं. तसे जेवढे कबूतर आहे तेवढे व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. मग काय एकदम सुंदर मंदिर आहे. तर दर्शन दर्शन झालं. मग निघालो बाहेर निघाल्यानंतर मग डायरेक्ट आठवली मला लहानपणी आपण फॉर्च्युनर घ्यायची म्हटलं. मी डायरेक्ट फॉर्च्युनर घेण्यासाठी गेलो, पण प्राइसच 200 रुपये होती. म्हणलं नको बाबा, कारण की 200 रुपयात फॉर्च्युनर येतच नाही मला पण माहिती आहे. म्हणून मी पुढे निघालो. मग पुढे निघाल्यानंतर एवढी गर्दी कशासाठी, मग डायरेक्ट इथे दिसलं मंदिर म्हणजे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. कारण की महाशिवरात्री निमित्त गर्दी होती. तर मग निघालो पुढे गेल्यानंतर म्हटलं आता आपण आज दर्शन करून जायचंच म्हटलं. मित्र काय पण जे होईल ते होईल. मी ते सगळं प्रसाद वगैरे ठेवला होता. गर्दी पण अपाट होती, पण तरी महादेव दर्शन घेऊन जायचं म्हटलं. पण काय बघू आता केवढी लाईन मोठी बघायचं पहिलं. मग नंतर आपण त्याच्यावर डिपेंड की बाबा दर्शन घ्यायचं की नाही. बाहेरून दर्शन घेऊन गेलं तरी काय महादेव आपल्याला नाराज होणार नाही. मग काय असंच बघत गर्दी बघत पुढे गेलो मित्रांनो. काय मग पुढे आल्यानंतर बघितलं लयच गर्दी होती. मग आम्ही डायरेक्ट बाहेर आलो, दर्शन वगैरे घेतलं. डायरेक्ट इथून पोहोचलो एफसी रोडला. हा नाईटचा व्ह्यू आहे मित्रांनो. तर बघू शकता एफसी रोडला यासाठी गेलो होतो, आपल्याला बुक घ्यायचं होतं. तर पुस्तक घेण्यासाठी आपण आता जाणार आहे. तर मित्रांनो मग इथं आलो. मग नंतर म्हटलं थोडं साईडचा व्ह्यू वगैरे. मग काय मित्रांनो पुढे गेलो. आता पुढे गेल्यानंतर आपला डायरेक्ट क्रॉस रोड दिसलं. क्रॉस रोडमध्ये नंबर पुस्तकं वगैरे जी आपल्याला बुक्स पाहिजे असते ती हवी असते ती भेटते आपल्याला. मग काय आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. तर बघू शकता मग आतमध्ये आलोय आम्ही. आतमध्ये आल्यानंतर मग बघितलं थोडा व्ह्यू वगैरे घेऊ म्हटलं. आता बुक घ्यायला आलो तर मग त्यांना विचारलं आम्ही की बाबा बुक आपलं जे आपल्याला पाहिजे ते बुक आहे का. मग त्यांनी सांगितलं की बाबा आहे म्हणून, परंतु त्याच्या 3 पार्ट्समध्ये आहे. तर ते आपल्याला पहिला पार्ट नको होता, आपण पहिला पार्ट वाचलेला, आपल्याला सेकंड पार्ट पाहिजे होता. तर मग आपण ते विचारले तर मग ते आपल्याला भेटले नाही. मग नंतर निघालो. फायनली मित्रांनो आपलं इथलं पण दर्शन झालंय. तर आपण आता पुढे निघालोय.
तर आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही, जागोजागी कॅमेरे आहेत आणि माणसं पण आहेत, त्याच्यामुळं काही व्हिडिओ आपण जास्त आतमध्ये शूट नाही केलेत. तर मित्रांनो, आज आपला पूर्ण फायनल ब्लॉग कंप्लीट झाला आहे. तर असाच सपोर्ट राहू द्या, असंच सहकार्य राहू द्या. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बस, धन्यवाद. थँक्यू सो मच.